नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. फेब्रुवारीची निवडणूक सुरू आहे. भारताचा बिंदू निवडणुकीचा आव्हान 18 जुलै रोजी पथविक्रेते शहर पथविक्रेते निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये शिवशक्ती, भीमशक्ती, कष्टकरी, पथविक्रेता, फेरीवाला विकास पॅनलचा 5 लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत. एकूण 8 जागेसाठी निवडणूक होती, त्यातले 5 जागा निवडून आलेल्या आहेत. आमच्या रेखा सोनावणे, आरती बोटावे, प्रशांत माळी, आशा मगरे आणि रघुनाथ भोईर असे 5 सदस्य आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि आता 3 साठी ओपन मधून निवडणूक आहेत. त्याच्यामध्ये आमचे उमेदवार आहेत भालचंद्र पाटील, नाना पाटील आणि दर्शना गायकवाड. शिवशक्ती, भीमशक्ती, कष्टकरी पथविक्रेता यामार्फत सर्व फेरीवाल्यांना विनंती करत आहे की आपण आमचे जे शिवशक्ती भीमशक्तीचे पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांच्यात फोटोच्या बाजूला शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे. 1985 सालापासून कल्याण शहराचं फेरीवाल्यांचं, भाजीवाल्यांचं, कटलरीवाले असो, फुलवाले असो, या सर्वांचं नेतृत्व करतोय. आज 40 वर्ष मी प्रामाणिकपणे या फेरीवाल्यांचं काम केलेलं आहे. त्यामुळे प्रथमच होणारी TVC जी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीला फार महत्व आहे. आणि महत्व असल्यामुळे प्रत्येक फेरीवाल्यांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदान करणं अत्यावश्यक आहे. हे 9,500 वोटर्स जे आहेत, हे 9,500 वोटर्सने वोटिंग करायचे आहेत. म्हणजे कायदेशीररित्या निवडणुकीला 9,500 वोटर करणार आहेत. या महापालिकेमध्ये 18 लाख लोकसंख्या आहे आणि 18 लाख लोकसंख्येच्या प्रमाणे 2% जरी पकडले तर या कल्याण डोंबिवली महापालिकेत 36,000 फेरीवाले हे कायदेशीररित्या बसू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये फेरीवाला झोन निर्माण करून प्रत्येक बेरोजगार माणसांना रोजगार भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या पद्धतीने आम्ही करणार आहोत. या ठिकाणी या 9,500ला सुरुवातीलाच आम्ही लायसन्स देणार आहोत. त्यांच्या फेरीवाल्यांच्या जागा सुनिश्चित करणार आहोत आणि त्यांच्यावर विधावट कारवाई होणार नाही अशा पद्धतीचं पुनर्वसन त्यांचं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर 1995-96 साली जो एक अस्मिता मुनींनी ठराव केला होता की दरीमरी नाल्यावर स्लॅब टाकून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना आणि पार्किंग क्षेत्र झोन निर्माण करावा, तो निर्माण करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शहराचे जे प्रमुख रस्ते आहेत ते मोकळे होण्यासाठी त्यासाठी प्राधान्य असणार आहे. त्यामुळे शहर एक चांगला श्वास घेऊ शकतं. ज्या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या जागा निश्चितच आम्ही पुनर्वसन फेरीवाल्यांचं करून त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या पोटापाण्यासाठी नेहमी साधव्यात आम्ही लढा देऊ आणि आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करू अशा पद्धतीची आमची या ठिकाणी विनंती आहे. आणि आमच्या पॅनलला प्रचंड मताने विजय करावं असं शिवशक्ती, भीमशक्ती, कष्टकरी पथविक्रेता जे आहेत त्यांना विनम्र आव्हान मी करत आहे की ह्या पॅनलच्याच लोकांना निवडून देण्यात यावं. नमस्कार, मी भालचंद्र उर्फ भाऊ पाटील. मी आपल्याला सांगू इच्छितो की फेरीवाला हा शब्द शासनाने बाजूला करून लोकांसाठी पथविक्रेता हा शब्द आणलाय. आणि ही पथविक्रेत्यांची निवडणूक आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पथविक्रेता निवडणूक 2026. आणि यामध्ये आम्ही भीमशक्ती, शिवशक्ती, कष्टकरी विकास पॅनल तर्फे आम्ही 3 उमेदवार उभे आहोत. आमच्या पॅनलमध्ये माझे सहकारी नाना पाटील, दर्शना गायकवाड व मी स्वतः उमेदवार म्हणून आहे. कष्टकरी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सन्माननीय अध्यक्ष श्री बबनजी कांबळे, प्रशांतजी सरगोत यांचे आभार मानतो व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो व त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवार दिली. आणि आज या पथविक्रेत्या निवडणुकीमुळे खरं तर पथविक्रेत्यांना हक्काची, सन्मानाची, जगण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या निवडणुकीनंतर पथविक्रेत्यांना अधिकृत परवाने बसण्यासाठी सन्मानपूर्वक जागा
त्यांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या त्या शासनाकडून मिळणार आहेत. तरी माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आमच्या पॅनलच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करून आपल्या सर्वांच्या हक्कासाठी, भविष्यासाठी आपण मतदान नक्की करा. बॅलेट पेपर होणार आणि पारदर्शक निवडणुका होणार आणि यामध्ये 9,500 मतदारांचा सहभाग असेल आणि प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये उत्तम नियोजन केलेलं आहे. आमचे 5 उमेदवार जे आहेत 8 पैकी ते 5, त्यापैकी एक आहे प्रशांत माळी, त्याच्यानंतर आरती पोटवे, आशा मगरे व इतर 2 सहकारी आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचा आणि रेखा सोनावणे आहेत, हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि आमच्या उर्वरित 3 जागांसाठी आम्ही रिंगणात आहोत. लोकशाही पद्धतीने या निवडणुका होणार आणि याचा निकाल नक्कीच सर्वांना आनंददायी असणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये त्या हद्दीमध्ये सर्वेक्षण झालेले फेरीवाले जे आहेत, पथविक्रेते आहेत, भाजीवाले आहेत, फुलवाले आहेत, ते त्या प्रभाग क्षेत्रामध्ये त्यांनी निवडून दिलेले जे मतदार 5 पर्यंतचा तिथे मतदान होणार आहे आणि संध्याकाळी 6 नंतर निकाल जाहीर होणार आहे. इलेक्शन है भोलेनाथ पांडे